नारायणगावचा संघ हा विजय संपादन करतोय। तिसऱ्या दिवसातील प्राथमिक फेरीचा तिसरा मोठा सामना तमाम क्रीडारसिकांच्या साक्षीनं आणि मान्यवरांच्या विशेष उपस्थितीमध्ये आपण संपन्न करतो। अर्णव 11 बनाम फ्रेंड्स ग्रुप असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळेल। नाणेफेकीचा सुदैवानं कौल जिंकतोय अर्णव 11 संघाचा संघनायक व नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय। फ्रेंड्स ग्रुप संघाला प्रथमतः फलंदाजीचं आमंत्रण। टायगर ग्रुप यांच्या माध्यमातून नीटनेटकं आयोजन उत्कृष्ट नियोजन आपण पाहतोय। आमच्या टायगर ग्रुपमध्ये जे सर्व आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत सर्वजण एकत्र येत आहेत आणि याचं श्रेय द्यावं लागेल सुचिन किरी जे संस्थापक आहेत त्यांनी या सर्वांना एकत्रित केलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगलं टीम वर्क आपल्याला पाहायला मिळतं आहे। नाणेफेकीचा कौल जिंकून अर्णव 11 संघ मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय व फ्रेंड्स ग्रुपचा संघ प्रथमतः मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल। फलंदाजीसाठी सलामीची बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फ्रेंड्स ग्रुप संघाच्या माध्यमातून केतन मात्रे आणि मुसेब अशी सलामीची आघाडीची बिनीची जोडी डावाचा श्रीगणेश करण्यासाठी डावाची सुरुवात करण्यासाठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील। भागीदारीची खूप मोठी आवश्यकता टेनिस क्रिकेट असो किंवा जीवन असो आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो भागीदारीला खूप महत्त्व दिलं जातं खास करून क्रिकेटमध्ये आणि ही भागीदारी पहिल्या विकेटसाठी या मैदानावर होईल का की दुसऱ्या बाजूनं अनिवार्य पॉवरप्लेच्या षटकात एक धक्का दिला जाईल। खास करून प्राइजिंग विकेट असेल केतन मात्रेची आणि या केतन मात्रेच्या खेळावरती तमाम क्रीडारसिकांच्या नजरा असतील। तो केतन मात्रे मॅन फ्रॉम वाकलनचा हा खेळाडू आताच नुकतेच कुणाल दाते सरांनी सांगितले की 19 बाईक ज्याने आपल्या नावावरती लिहिलेत आणि 4 4 व्हीलर गाड्या ज्याला उत्कृष्ट फलंदाजीसाठी मिळाल्या। तो केतन मात्रेचा खेळ पाहण्याची सुवर्ण संधी या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध होते या मैदानावर आणि याचं श्रेय द्यावं लागेल टायगर ग्रुप वडवली श्रीवर्धन यांच्या माध्यमातून भव्य दिव्य स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते। निजी कोट्यातलं पहिलं आणि संघाचं अनिवार्य पॉवरप्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी राज नामक गोलंदाज जो दहिसरवरून बिलॉंग करतो या स्पर्धेमध्ये संघाचा आयकॉन खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळेल। या महत्त्वपूर्ण षटकाची जबाबदारी त्याने आपल्या खांदी घेतली आहे आणि अनिवार्य पॉवरप्लेच्या षटकात केतन मात्रेला मी निश्चितपणे रोखण्यासाठी सक्षम ठरेल या आत्मविश्वासानं गोलंदाजी मार्कवर ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून तो सज्ज होईल। एक दर्जेदार लढत दोन्ही संघांना कॉमेंट्री बॉक्समधून आम्ही शुभेच्छा देतोय। टायगर ग्रुप वडवली यांच्या माध्यमातून चांगल्या खेळाचं सादरीकरण व्हावं। राजचा आखूट टप्प्याचा चेंडू फलंदाजाकडे दाद मागितली जाते प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र आमचे चाणाक्ष नजरेने नटलेले पंच बहुधा तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते। बॅट कटची दाद मागितली जाते उत्साह जास्त पाहायला मिळाला बहुधा चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न केतन मात्रेचा मात्र त्याच्या बॅटला चेंडू स्पर्श झाला की नाही याची अंतिम क्षणी पुष्टी केली जाईल आमच्या तिसऱ्या पंचांकडून। पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय। तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल। पहिला चेंडू जो आखूट टप्प्याचा होता चेंडू गुडलिंग स्पॉटवरून थोडासा बाहेर निघाला आणि बाहेर जाणाऱ्या चेंडू खेळायचा की सोडायचा या द्विधा विवंचनेमध्ये केतन मात्रे पाहायला मिळाला। एक चांगलं कॅमेरा वर्क देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते आणि तिसऱ्या पंचांच्या मदतीने जी प्राइजिंग विकेट आहे केतन मात्रेची आणि याच्यासाठी जोरदार अपील केलं जातं आहे ते पंचांकडे मात्र आमचे पंच तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत। टायगर ग्रुप वडवली श्रीवर्धन आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2022चा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय। तिसऱ्या पंचांच्या मदतीने काही क्षणांमध्येच तुमच्यापर्यंत निर्णय येईल केतन मात्रे बाद होईल की नाबाद राहील याचा निर्वळा तिसऱ्या पंचांच्या सहाय्याने दिला जाईल। चेंडू खेळावा की सोडावा या द्विधा विवंचनेमध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला। पहिला चेंडू कौतुक करावं लागेल गोलंदाज राजचं। आमचे मान्यवर विरुवाली या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांचं स्वागत करतील निलेश ख्यूर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल स्वागत केलं जाईल। मान्यवरांच्या कक्षेत मान्यवरांची विशेष मानदियाळी आपल्याला पाहायला मिळते आणि खूप डिफिकल्ट डिसिजन आहे बराच वेळ घेतला जातोय कारण खूप प्राइजिंग विकेट आहे महत्त्वाची विकेट आहे।
आमचे अनुभवी पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत या संपूर्ण स्पर्धेसाठी. अजिम शेख मुंब्रावरून या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. सुबोध घडसे सर आहेत लालबागवरून. मुन्ना पठाण सर आहेत शहापूरवरून, शहापूर ठाणे येथून बिलॉंग करत आहेत. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. एक चांगलं कॅमेरा वर्क, टीम वर्क देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे. डिफिकल्ट डिसिजन आहे आणि खूप वेगवेगळ्या अँगलने पाहिलं जातं आहे की केतन मात्रेची प्राइजिंग विकेट गोलंदाज राजच्या नावावरती लिहिली जाते आणि केतन मात्रे हताश निराश मनाने गोल्डन डकचा शिकार झालाय. 0 धावांची बॅग डोक्यावर घेऊन तंबूच्या आसऱ्याला पहिल्या विकेटचं पतन. केतन मात्रे बॅक टू दी पॅव्हलियन. आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने ज्ञानेश्वर पोलेकर उर्फ नाना शेठ यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांना सन्मानपूर्वक विनंती असेल की आमच्या मान्यवरांच्या कक्षेमध्ये, आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचं. एक चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतं आहे. विवेक पाटील, विपुल घरत, सागर पाटील आणि अमोल पाटील यांच्या माध्यमातून अंतिम क्षणी तिसऱ्या पंचांचा डिसिजन आला आहे, निर्णय आला आहे की केतन मात्रेला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. स्वस्तात माघारी परतलाय, निराश केलं आहे तमाम क्रीडारसिकांना आणि कौतुक करावं लागेल गोलंदाज राजचं. बहुधा या षटकामध्ये गोलंदाज राजचं राज पाहायला मिळावं ही आशा अपेक्षा तमाम क्रीडारसिकांची. मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल हरेश, ज्याला धावांचं अकाउंट ओपन करायचं बाकी असेल. हरेश स्ट्रायकर एंडच्या दिशेने सज्ज होईल. नॉन स्ट्रायकर एंडवर तुम्ही पाहू शकाल फलंदाज मुसेफ. गोलंदाजचं कौतुक करावं लागेल जो डावखुरा फिरकी गोलंदाज राज. पहिला वयला चेंडू दैसरवरून बिलॉंग करतो या स्पर्धेमध्ये. टायगर ग्रुप ओढवली श्रीवर्धन आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सन 2022चा दैदीप्यमान सोहळा. आतापर्यंत आपण 2 सामने पाहिले. दोन्ही सामने ज्या संघाने प्रथमतः फलंदाजी केली त्या संघाने जिंकलेत आणि बहुधा ही परंपरा मोडीत काढली जाईल का या सामन्यामध्ये याची देखील उत्सुकता असेल. तर पाहूया चेंडूफळीच्या संघर्षामध्ये नेमकं काय घडेल आणि काय बिघडेल. यावेळेला सेव्ह करण्याचा प्रयत्न. याही वेळेला पंचांकडे दाद मागितली जाते. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. लेग बाईचा सिग्नल येतोय पंचांचा आणि हे अपील पंचांकडून फेटाळून लावलं जात. लेग बाईच्या रूपाने अतिरिक्त धावेने का होईना मात्र संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे आणि सांघिक धावसंख्या मात्र एका गड्याच्या मोबदल्यात 1 धाव. आमचे स्कोरर जे समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून ओळखले जातात मयूर चोगले यांच्या माध्यमातून चांगलं आपण गुणलेखन पाहतोय आणि त्यामुळे तुमच्यापर्यंत इत्यंभूत माहिती आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून पोचली जाते. याचं श्रेय द्यावं लागेल मयूर चोगले यांना. ऑर्पिच चेंडू होता समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मात्र लॉंग ऑन डीप मिड विकेटच्या दिशेने आपल्याला प्रोटेक्शन पाहायला मिळतंय व जोपर्यंत डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूची परती करतोय गोलंदाजच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये केवळ एकेरी धावींचा कालावधी. सांघिक धावसंख्या परावर्तित होईल ती 2 धावांवर. आतापर्यंत आपण 3 चेंडूंचा खेळ पाहिला. पहिला वयला चेंडूची प्राइजिंग विकेट होती, खूप किमती विकेट होती केतन मात्रेची. त्याला तंबूच्या आसऱ्याला स्वस्तामध्ये पाठवले गोलंदाज राजने आणि निश्चितपणाने क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे खांदे आता मात्र उंचावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज राज यावेळी लाखोट्यापर्यंत चेंडू ओढा ड्राईव्ह केलाय. सुरेख फटका पॉईंटच्या दिशेने तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होईल. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त केली जाते व पर्यायाने एकेरी धावांवरती जास्तीत जास्त भर दिला जात भागीदारी करण्याचा प्रयत्न केला जातोय. टेनिस क्रिकेट असो की लेदर क्रिकेट असो भागीदारीला खूप महत्त्व दिलं जातं आणि ही भागीदारी जर का सुरुवातीला पाहायला मिळाली तर त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये आपल्याला आक्रमण पाहायला मिळेल. फलंदाजीमध्ये 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गती परिवर्तनात चेंडू टप्पापल्यानंतर थोडंसं आतमध्ये वळण घेतोय व या चेंडूला ओळखलं होतं फलंदाजाने निश्चितपणे जो सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. थोडंसं प्रेशर आहे कारण प्रमुख फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर डाव सावरण्याची प्रयत्न केला जातोय. डुबणारी नौका किनाऱ्यावर लावण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. एकंदरीत 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या अनिवार्य पॉवरप्लेचं षटक केवळ 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला सीमारक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल. एक डीप स्कोर लेगला पाहायला मिळतोय आणि एक कव्हर्सला. यावेळेला देखील बॅटची कडा घेऊन पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने आणि या षटकामध्ये दुसरी सफलता गोलंदाज राजच्या खाती.
हॅलो, थँक्यू. आमचे टायगर ग्रुप वडवली या स्पर्धेसाठी आमचे मान्यवर सन्माननीय यश समीर पोलेकर, श्रीवर्धन दांडा यांच्याकडून तब्बल 11,111 रुपयाची देणगी येते. टाळ्यांचा कडकडाट करा, कारण निश्चितपणे असे आश्रयदाते आम्हाला लाभत आहेत आणि त्यामुळे वेगवेगळे उपक्रम, क्रिकेटच्या वेगवेगळ्या स्पर्धा आपल्याला राबवण्यासाठी खूप मोठी मदत या आयोजकांच्या माध्यमातून, या मान्यवरांच्या माध्यमातून केली जाते. खूप मदतीचे हात आपल्या या टायगर ग्रुपसाठी पाहायला मिळत आहेत आणि याचं श्रेय टायगर ग्रुपला द्यावं लागेल, कारण जर का तुम्ही चांगलं काम केलात तर त्याची पोचपावती मान्यवरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचते. आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे टायगर ग्रुप वडवली यांच्या माध्यमातून, ज्या या मंडळाचे संस्थापक आहेत सुचितजी कीर. त्यांनी सर्वांना एकत्रित केलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपण तिसरा सामना, तिसरी महत्त्वाची लढत पाहतोय. दोन बलाढ्य संघ एकमेकांना टक्कर देत आहेत. सन्माननीय उद्योगपती नरेंद्रजी भल्ला साहेबांकडून आमच्या या टायगर ग्रुप वडवलीला तब्बल 30,000 रुपयांची देणगी येते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि एके दिवशी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. भरपूर मदतीचे हात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि निश्चितपणे सलग 3 षटकार मारणाऱ्या फलंदाजासाठी महमूद गफूर यांनी जर सलग 3 षटकार लगावले तर त्या फलंदाजासाठी 500 रुपयांचं पारितोषिक येतं आहे. महम्मद गफूर साटविलकर यांच्या माध्यमातून अकोटप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न बराचसा वरती येतोय. पंच आपले दोन्ही हात समांतर करतील आणि निश्चितपणे एक अतिरिक्त धाव फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खाती गणली जाईल. सांघिक 5 धावांचा आकडा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आपल्या हाताची बोटं देखील 5 आहेत. 5 पांडव देखील होते. राहुल द्रविडच्या पाठीवरती 5 आकडा पाहायला मिळायचा. यावेळेला उडवलंय लॉंग ऑफच्या दिशेने, सुरेख फटका, चेंडू जाईल 1 बाउन्स, सीमारेषेच्या पलीकडे चौकार. हॅलो, थँक्यू डीजे. फलंदाच्या बॅटमधनं, मुसबच्या बॅटमधनं एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख टायमिंग पाहायला मिळालं आहे आणि 4 धावांनी आत्मविश्वास देखील उंचावेल फलंदाजाचा. गोलंदाजी मार्कवर आपल्याला गोलंदाज आशिष पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम दहिसरचा हा गोलंदाज आहे. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून सांघिक धावसंख्या धाव फलकावरती 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 गडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर आता मात्र डाव सावरला जाईल का या 2 फलंदाजांच्या माध्यमातून, की दुसऱ्या बाजूला ज्या पहिल्या षटकामध्ये 2 सफलता पाहायला मिळाल्या त्याचं अनुकरण गोलंदाज आशिष याही षटकामध्ये करेल का. आमच्या मंडळासाठी मैत्रीय नरवणकर साहेबांकडून 500 रुपयांची देणगी येते. टायगर ग्रुप वडवली एक नीटनेटकं आयोजन आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तेज तरार रफ्तार किंग पाहायला मिळेल. वेगावरती सॉर होऊन गोलंदाजी करतोय गोलंदाज आणि कमबॅक केलंय. या अगोदरच्या चेंडूवरती एक चौकार आणि त्यानंतरचा एक निर्धाव चेंडू. म्हणजे आतापर्यंत जर आपण क्रिकेट पाहिलं तर एक चेंडू फलंदाजाचा, दुसरा चेंडू गोलंदाजाचा, एक तेरी तो दुसरी मेरी बारी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अकोटप्प्याचा चेंडू टाकला जातोय व डीप मिड विकेटच्या दिशेने. एका बाजूला शाहरुख खान, दुसऱ्या बाजूला सलमान खान आणि मधूनच प्रीती जिंता जावी अशा पद्धतीचे चित्र. चेंडू फरार, चौकार. थँक्यू डीजे. सुरेख टायमिंग पाहायला मिळतोय. आमच्या मंडळासाठी पुन्हा एकदा देणगी येते. यश समीर पोलेकर, श्रीवर्धन दांडा यांच्याकडून आमच्या या ग्रुपसाठी, टायगर ग्रुपसाठी, वडवलीसाठी तब्बल 11,111 रुपयाची देणगी. और पी चेंडू फटका फसलाय. चेंडूच्या खाली येईल क्षेत्ररक्षक आणि सुरेख असा झेल टिपत तिसऱ्या विकेटचं पतन 13 धावांवर. हॅलो, थँक्यू डीजे. मुसेब हा फलंदाज माघारी परततोय. तिसऱ्या विकेटचं पतन आणि 3 गड्यांच्या मोबदल्यात
सांघिक धावसंख्या 13 धावांवर. क्रिकेटमध्ये 13 हा अशुभ अंक मानला जातो आणि तो अशुभ अंक यावेळेला निश्चितपणे अशुभ ठरतोय फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. टायगर ग्रुप वडवलीला पुन्हा एकदा देणगी येते. मैत्रेय नरवणकर साहेबांकडून 501 रुपयाची देणगी आमच्या मंडळासाठी येते. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. तुम्ही जर चांगलं काम केलात तर त्या कामाची पोचपावती सर्वांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचते आणि वडवली ग्रुप टायगर ग्रुप या ग्रुपने एक चांगली क्रिकेटचं स्पर्धेचं आयोजन केलं. एक सामाजिक उपक्रम, सामाजिक बांधिलकी जपत यावेळेला समोरच्या दिशेने लॉंग ऑफला विथ अलॉंग द कार्पेटचा फटका फरदीनच्या बॅटमधनं निघतोय. आता मात्र थोडंसं सावरण्याचा प्रयत्न केला जाईल. अतिरिक्त जोखीम पत्करायची नाही, रिस्क पत्करायची नाही, धोका पत्करायचा नाही, हा इरादा फलंदाजांचा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर व दुसऱ्या षटकातील बहुधा अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजच्या स्क्रीनवर आपल्याला गोलंदाज आशिष पाहायला मिळतोय. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून आशिष और पिच पद्धतीचा चेंडू उडवलाय. कव्हर्सला क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन टाटा गुळपाळे करून चेंडू फरार, चौकार. थँक्यू. जो आयकॉन खेळाडू आहे करण घनसोलकर, त्याच्या बॅटमधनं चौकार निघतोय व 2 षटकांच्या सांगते अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यात 18 असा धावफलक झळकतोय प्रथम फलंदाजी करताना. फ्रेंड्स ग्रुप हा प्रथमदा फलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये नाणेफेक जिंकून अर्णव 11चा संघ क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. मर्यादित 5 षटकांची लढत आपण पाहतोय. आतापर्यंत 2 सामने आपण पाहिले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ते सामने जिंकलेत आणि ही परंपरा मोडीत काढली जाईल का? अर्णव 11 व फ्रेंड्स ग्रुप या 2 संघांच्या निमित्तानं टक्कर पाहायला मिळते. ती अर्णव 11 व फ्रेंड्स ग्रुप ज्यांची ग्रंथिका जुळली जाते, ज्यांची पत्रिका जुळली जाते. अर्णव 11 व फ्रेंड्स ग्रुप या 2 संघांच्या माध्यमातून एकंदरीत आघाडीच्या 2 षटकांचा खेळ थांबलाय व 2 षटकांच्या सांगते अखेरीस 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात असा धावफलक. एका बाजूला समाधानकारक धावफलक जर विचार केला तर दुसऱ्या बाजूला 3 आघाडीचे मोहरे सोसतात तंबूच्या आसऱ्याला. येणाऱ्या 3 षटकांमध्ये निश्चितपणे धावांची बरसात, धावांचा पाऊस पडावा ही आशा अपेक्षा कॉमेंट्री बॉक्समधनं तमाम क्रीडरसिकांकडून वर्तवली जाते व येणाऱ्या 18 चेंडूवरती निश्चितपणे मोठे फटके हे फलंदाजी करणाऱ्या फ्रेंड्स ग्रुप संघांच्या फलंदाजांकडून पाहायला मिळावे ही अपेक्षा. मात्र दुसऱ्या बाजूला कौतुकास पात्र गोलंदाजी, धावसंख्येला रोधक लावणारी षटकं, धावसंख्येला ब्रेक लावणारी गोलंदाजी, जी कंजूशी षटकं म्हणून ओळखली जातात, ती कंजूशी षटकं अर्णव 11 संघाच्या गोलंदाजांची. सुरेख फटका, कॉपीबुक स्टाईल, नेत्रदीपक फटका, टायमिंग बेंबी साल, चेंडू फरार, चौकार. सलग 3रा गोलंदाज प्रकाश आपल्याला मॅन फ्रॉम दहिसरचा खेळाडू पाहायला मिळतोय. फरदीनच्या बॅटमधनं एक नेत्रदीपक फटका, टायमिंग बेंबी साल, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. एक नवसंजीवनी चौकार. सुरेख वेगवान चेंडू कट करायचा होता तो पॉइंटच्या डोक्यावरून, मात्र चेंडू वेगाने बीट केले. फलंदाजांना वेगावरती सॉर होऊन गोलंदाजी केली. तब्बल 140 किलोमीटरच्या जवळपास वेगाने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती गोलंदाजाची एकंदरीत निर्धाव चेंडू गणला जाईल गोलंदाजाच्या खाती. 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात असा धावफलक. 2 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यावेळेला फटका फसलाय. लीडिंग एज घेतली जाईल स्वतःच्याच गोलंदाजीवरती. प्रकाश नामक गोलंदाजाच्या हातामध्ये एक साधा सोपा लॉलीपॉप. चार गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष पाहायला मिळेल. वाटलं होतं की फलंदाज निश्चितपणे एक चौकार लागवल्यानंतर मोठी धावसंख्या उभारेल, मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. प्रकाशचं पहिला चेंडू 4 धावांसाठी, दुसरा निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती सफलता. आतापर्यंत एकंदरीत 3 चेंडू म्हणजे 2 षटक 3 चेंडूंचा खेळ मागे पडलाय व 4 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. थोडासा मंदावलेला खालावलेला धावफलक पाहायला मिळतोय व एक आपल्या संघाला सुस्थितीत न्यायचं असेल तर मोठे फटके, अटॅक इज द बेस्ट डिफेन्सचा वापर.
यावेळेला थोडं मी वाघाप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये वावरताना आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र फलंदाजाला जखमी केलंय क्षेत्ररक्षकाने आणि जखमी वाघाप्रमाणे जर का येणाऱ्या कालावधीमध्ये हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वावरताना पाहायला मिळाला तर निश्चितपणे धावसंख्या देखील मोठी पाहायला मिळेल स्कोर बोर्डवर. अकोट्यापर्यंत चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला जातो. डीप स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे व डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवतोय चेंडूची फेकी करतोय मैदानाच्या आतमध्ये केवळ आणि केवळ एकेरी धावींचा कालावधी. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. सांघिक 25 धावा स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहू शकाल 4 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकातील बहुधा अंतिम चेंडू टाकण्यासाठी ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं गोलंदाज प्रकाश सज्ज होईल व स्ट्रायकर एंडच्या दिशेने करण मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. फटका याही वेळेला फसलाय. शॉर्ट मिडी विकेटचा क्षेत्ररक्षक याही वेळेला घोडचूक केली जाते. धावबाद करण्याची संधी पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. जी धाव अस्तित्वात नव्हती ती धाव घेण्याचा केविलवाना प्रयत्न. शर्तीचा प्रयत्न अपूर्ण राहतोय तो फलंदाजाचा. निम्मा संघ माघारी परततोय फलंदाजी करणाऱ्या संघाचा व सांघिक धावसंख्या 3 षटकांच्या सांगते अखेरीस 26 धावांवर. पाहिलं तर धावबाद होणं म्हणजे क्रिकेटमधली आत्महत्या संबोधली जाते. ती आत्महत्या करून हताश निराश मनाने ज्यावेळी जर तुमच्या बॅटमध्ये मोठ्या फटक्यांची क्षमता असेल तर धोकादायक रिस्की रन घेण्याची आवश्यकता नसते व जी धाव अस्तित्वात नव्हती ती धाव घेण्याचा केविलवाना प्रयत्न फलंदाजाचा असफल ठरतोय. 5 गड्यांच्या मोबदल्यात 26-3 षटकांच्या सांगते अखेरीस असा धावफलक प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो फ्रेंड्स ग्रुप संघाचा. गोलंदाजी मार्कवर राज ज्यानं पहिलं वैलं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाजी मार्कवर राज. याही वेळेला फटका फसला डीप मिडी विकेटचा क्षेत्ररक्षक. बहुधा मैदानाच्या आतमध्ये जादुई फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 3 झेल. सन्माननीय सिद्धू तोडणकर आपण जर कुठे असाल तर कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आपली आवश्यकता आहे. आतापर्यंत एकंदरीत 3 झेल जमिनीवरती दान होताना पाहायला मिळते. जादुई फलंदाजी करणाऱ्या फ्रेंड्स ग्रुप संघाची पाहायला मिळते. गोलंदाज राजचं कौतुक करावं लागेल कारण ज्याने पहिलं षटक हाताळलं त्याही वेळेला पहिल्या चेंडूवरती त्याने केतन मात्रेला माफ करा माघारी पाठवलं. यावेळेला समोरच्या दिशेने 1 बाउंस चेंडू डॉल्फिन सारखी छलांग लगावली जाते ती लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून. कौतुक करावं लागेल. टाळ्यांची दाद मिळते साथ मिळते आणि मैदानाच्या आतमध्ये वेगाने दुहेरी धावांची लहर देखील पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. तितकाच चांगला फटका तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याहीपेक्षा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एक चोरटी धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. टायगर ग्रुप वडवलीच्या माध्यमातून नीटनेटकं आयोजन. 30 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 4थ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर. संदेश पांडेकर साहेब आपण कुठे जर असाल तर आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आणि शब्बीरजी पिरपिरे साहेब शब्बीर पिरपिरे साहेबांकडून आमच्या या मंडळाला तब्बल 21,000 रुपयांची देणगी येते आणि ज्यांनी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देखील चषक देखील पुरस्कृत केला आहे. साहेबांचे देखील मनपूर्वक आम्ही आभार मानतोय.
आशुतोष तंबूच्या आसऱ्याला परततोय. एकंदरीत 6वा धक्का बसतोय फ्रेंड्स ग्रुप संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पावलं टाकतोय, मात्र त्याची ही पावलं किती काळ या खेळपट्टीवरती थांबतील की त्यालाही आल्या पावली माघारी जावं लागेल. कैस हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पावलं टाकतोय. खूप मोठी जबाबदारी असेल त्याच्यावरती. संघाला धावांची अति आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने आजारी माणसाला सलाईंची आवश्यकता असते त्या पद्धतीने धावांची अति आवश्यकता स्कोरबोर्डवरती दिसते ती फ्रेंड्स ग्रुप संघाला. सुरेशजी रोटकर, आपण जर साहेब कुठे असाल तर कृपया आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं. यावेळेला सुरेख चेंडू, गेन अंदर, दंडी बाहेर. यानंतरची लढत होईल रिहान सुजान 11 बनाम टुडिल. माफ करा, यानंतर सामना होतोय आयुब 11 हरवीत आणि विहान 11 असा सामना होतो. यानंतर आयुब 11 हरवीत आणि विहान 11. कृपया दोन्ही संघांचे संघनायक आमच्या टॉस का बॉसमध्ये आपण जायचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. जुबेर. उबेद हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज जो फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये जाईल. स्कोर बोर्डवर थोडासा मंदावलेला पाहायला मिळतोय. 30 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. स्काय एंटरप्राइजेसचे मालक फाईज नजीरी साहेबांकडून तब्बल 50,000 रुपयांची देणगी आमच्या या टायगर ग्रुपला येते. बक्षिसांची खैरात तर या स्पर्धेमध्ये होतेच. देणगीदार देखील आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत. देणगीदारांची खूप मोठी यादी आपल्याला पाहायला मिळते. राज हॅट्रिक बॉल. यावेळेला हॅट्रिक करण्याची संधी. पहिली हॅट्रिक केली पंकजने, दुसरी हॅट्रिक गोलंदाज राजच्या नावावरती लिहिली जाते. एकदा टाळ्यांचा कडक. केतन मात्रेची प्राइजिंग विकेट मिळवली होती. त्यावेळेला चित्र स्पष्ट झालं होतं की या गोलंदाजाचं राज या सामन्यामध्ये पाहायला मिळेल आणि त्याचंच राज सातत्याने पाहायला मिळते. विकेटची हॅट्रिक, या अगोदर विकेटची हॅट्रिक आपण पाहिली गोलंदाज पंकजची आणि त्यानंतरची दुसरी हॅट्रिक कुडकीचा हा गोलंदाज होता पंकज आणि त्यानंतरची दुसरी हॅट्रिक या स्पर्धेतली आपण पाहतोय गोलंदाज राज. अर्णव 11 हा संघाचा गोलंदाज आहे. राज त्याच्या माध्यमातून दुसरी हॅट्रिक या स्पर्धेतली. टायगर ग्रुप वडवली श्रीवर्धन आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा फेस्टिवल 2022चा एक दैदिप्यमान सोहळा. स्पर्धेतला आजचा तिसरा दिवस व तिसऱ्या दिवसातील तिसरा प्राथमिक फेरीचा सामना अर्णव 11 बनाम फ्रेंड्स ग्रुप. स्ट्रायकरांच्या दिशेने सुफियाना विथ अलॉंग द कार्पेटचा फटका. कव्हर्सला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे व जोपर्यंत डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूची परती करेल गोलंदाज राजच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये केवळ आणि केवळ एकेरी धावेंचा कालावधी. एकेरी धावेने धावसंख्या मात्र बदलली जाईल. 31 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांच्या सांगते अखेरीस. टायगर ग्रुप वडवलीला देणगी येते संदेश पाडेलकर साहेबांकडून 501 रुपये. संदेश पाडलेकर साहेबांकडून 501 रुपयांची देणगी येते टायगर ग्रुप वडवलीला. त्यांचे देखील मनपूर्वक आभार आहेत. त्यांचं देखील आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. एकंदरीत पहिल्या इनिंगच्या 4 षटकांचा खेळ थांबलाय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता मात्र गाडी बरीचशी अडखळताना दिसते ती फलंदाजी करताना फ्रेंड्स ग्रुप संघाची आणि ही डुबणारी नौका बहुधा अंतिम षटकामध्ये पहिल्या इनिंगच्या 5व्या षटकामध्ये देखील किनाऱ्यावर लावली जाईल का याची उत्सुकता. 31 धावांची टोटल स्कोरबोर्डवर 8 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज बाबू आपल्याला पाहायला मिळतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोरून. मॅन फ्रॉम दहिसरचा हा गोलंदाज. आतापर्यंत एकंदरीत आपण 4 गोलंदाज पाहिले. 4ही गोलंदाज आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत की दहिसरचे 4ही गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात या संघामध्ये, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये. मॅन फ्रॉम दहिसरचा गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बाबू. पहिल्या इनिंगचं अंतिम षटक 31 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळेला कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्स सीमारेखा पार चौकार.
ची सुरुवातीपासून आवश्यकता होती, ज्या फटक्यांच्या शोधात होता फलंदाजी करणारा फ्रेंड्स ग्रुप संघ आणि तो फटका बऱ्याच कालावधीनंतर शोधला जातोय. गोलंदाज बाबूच्या पहिल्या चेंडूवर स्वागत केलं जाते. गोलंदाज बाबूचं येणाऱ्या कालावधीत मी प्रतिस्पर्धी संघावरती प्रतिहल्ला चढवेन असा इशारा दिला जातो. तो फलंदाजाच्या बॅटमधनं स्ट्रायकरांच्या दिशेने सुफियान, गोलंदाजी मार्कवर बाबू. यावेळीला हुक करण्याचा प्रयत्न पंचांकडून बहुधा चेंडूला अवैध ठरवलं जाईल. पंच आपले दोन्ही हात समांतर करतायत आणि गोलंदाजाला पुन्हा एकदा ताकीद दिली जाते की यानंतर या षटकामध्ये तू अशा पद्धतीची गोलंदाजी करू शकणार नाहीस असा निर्वाणीवजा इशारा हा पंचांकडून गोलंदाज बाबूला दिला जातोय. एका अतिरिक्त धावेने धावसंख्या मात्र उंची गाठते 36. 36 हा आकडा गोलंदाज आणि फलंदाजामध्ये पाहायला मिळतो. 36चा आकडा आणि 30 धावसंख्या. यावेळेला हाफ ट्रॅकर होता. सुरेख चेंडू, वेगवान चेंडू, फलंदाजाच्या कानामध्ये सिट्टी वाजवत चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने. या चेंडूवरती कोणतंही उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. चेंडू मात्र निर्धाव गणला जाईल. गोलंदाज बाबूच्या खाती धावसंख्या स्थिरावते ती 36 धावांवर. हारा वही जो लढा नाही. आता मात्र लढावं लागेल, आक्रमक रूप धारण करावं लागेल, अटॅक करावं लागेल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला डीपमध्ये प्रोडक्शन आहे, मात्र जोपर्यंत मिड ऑफला क्षेत्ररक्षण केलं जाईल, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक वेगाने ताबा मिळवतोय मिड ऑफला. चेंडू अडवला जाईल, रोखला जाईल. नाममात्र एकेरी धाव फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खाती गणली जाते व एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 37 धावांचा आकड्याला स्पर्श करते. 37 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या इनिंगचं अंतिम षटक आपण पाहतोय स्क्रीनवर. बाबू नामक गोलंदाज. यावेळेला सुरेख फटका कव्हरच्या डोक्यावरून, टायमिंग बेंबी साल, चेंडू सीमा रेखा पार, चौकार. आता मात्र यावेळेला राहिलच्या बॅटमधनं एक चौकार निघतोय. नवसंजीवनी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावांनी धावसंख्या उडी घेते 41 धावांवर. 41 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. आपण पाहतोय पहिल्या इनिंगचं अंतिम षटक. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय फ्रेंड्स ग्रुप. याही वेळेला अपरकट करण्याचा प्रयत्न. निगाहे कहीं पे निशाणा कहीं पे अशा पद्धतीचा फटका. चेंडू एका बाजूला, बॅट दुसऱ्या बाजूला. चेंडू वेगाने यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये. एका निर्धाव चेंडूची सांगता होते आमच्या स्कोअरबुकमध्ये. निर्धाव चेंडू लिहिला जाईल गोलंदाज बाबूच्या खाती व सांघिक धावसंख्या धावफलकावरती स्थिरावते ती 41 धावांवर. कृपया विहान 11 संघाचा संघनायक, तुम्हाला फायनल कॉल आहे. टॉससाठी आपण यायचं आहे. आकुट्यापाचे चेंडू गलीच्या क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करत चेंडू फरार, चौकार. पंचेचाळीस धावा टोटल पाहायला मिळते व 46 धावांचं विजयासाठी उद्दिष्ट, विजयाचं लक्ष दिलं जाईल अर्णव 11 संघासमोर. अर्णव 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं व संघनायकाचा निर्णय हा निश्चितपणाने सार्थकी लावला जातोय तो गोलंदाजाकडून. खास करून दहीसरचे 4 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. आमचे मान्यवर सुर्वे साहेबांचं स्वागत या ठिकाणी उल्हासजी कीर साहेबांनी करावं अशी आम्ही त्यांना विनंती करतोय. उल्हासजी कीर साहेब. सुर्वे साहेब आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत. सुर्वे साहेबांचं स्वागत केलं जात आहे. उल्हासजी कीर साहेबांना विनंती करतोय की आपण सुर्वे सरांचं स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा. आपण आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आमच्या या स्पर्धेला भेट देत आहे. तुम्ही पाहू शकाल आमच्या अतिथी कक्षामध्ये सुर्वे साहेबांचं स्वागत, त्यांचा सन्मान केला जातो आहे. आपण आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आमच्या स्पर्धेला आपण शुभेच्छा दिल्या आहेत, भेट दिली आहे. तुमचं देखील मनपूर्वक स्वागत आहे टायगर ग्रुप वडवली यांच्या माध्यमातून. ज्ञानेश्वर पोहलेकर उर्फ नाना शेठ यांचं या ठिकाणी स्वागत करतील, त्यांचा सन्मान करतील. संदेशजी कीर. आपण पाहतोय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेक होते यानंतरच्या सामन्याची. ज्ञानेश्वरजी पोहलेकर साहेबांच्या शुभ हस्ते उर्फ नाना शेठ यांच्या शुभ हस्ते, आमच्या या मंडळाचे आश्रयदाते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस का बॉस करतोय.
तर पाहूया नाणेफेक कोण जिंकेल या सामन्याची. नाणेफेकीचा कौल देखील खूप महत्त्वाचा ठरेल, कारण आतापर्यंत आपण पाहिले प्रथम फलंदाजी करणारे संघ 2 सामन्यामध्ये बाजी मारत आहेत आणि तिसरा सामना कमी टोटलचा, कमी धावसंख्येचा पाहायला मिळतोय. केवळ 45 धावा स्कोअरबोर्डवरती आणि 46 धावांचं विजयासाठी लक्ष दिलं जातं आहे. ते अर्णव 11 संघाला 46 धावांचं उद्दिष्ट पार केलं जाईल का? 30 चेंडूंचा कालावधी असेल आणि 46 धावांची विजयासाठी टोटल विजयाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. तर काय घडेल, काय बिघडेल, गोलंदाज हवी होतील की फलंदाज बाजी मारतील? येणाऱ्या सामन्यामध्ये कोणत्या संघाला पुढील सामन्याचं तिकीट मिळेल? टेल हा कॉल केला आणि टेल आलेला आहे. नाना शेठ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला. हरवीज संघाच्या विरुद्ध विहान 11 हा संघ आता मैदानामध्ये खेळणार आहे. टॉस आपने जीता, क्या करना पसंद करोगे इस मुकाबले में? आम्ही पहिली बॉलिंग करणार, चेसिंग करायला आम्हाला आवडेल. बॉलिंग करण्याचा निर्णयच का घेतला या मॅचमध्ये? असं काही विशेष आहे की काही बदल तुमच्या टीममध्ये केलेत? गोलंदाजी तुमच्या टीमची चांगली आहे म्हणून तुम्ही हा निर्णय घेतलाय? बॅटिंग लाईन चेसिंगला पण चांगली आहे आमची टीम आणि बॉलिंग पण चांगली आहे. त्याच्यामुळं एक टार्गेट ठेवून आम्ही टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. नारायणगाव पुणे जिल्ह्यातून तुम्ही ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेला आहात. कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने आयोजन केलं टायगर ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचं? खूप छान, खूप छान, मस्त वाटतं. चला, शुभेच्छा आहेत तुम्हाला. आमच्याबरोबर हरवीत 11 टीमचे कॅप्टन आहेत. सलीम जी, अगर टॉस आपने जीता होता तो आप क्या करना पसंद करते थे यहाँ पर? मैं पहले फील्डिंग ही लेना पसंद करता था, लेकिन अभी बल्लेबाजी करनी है आपकी टीम को. ऐसे कौन से बल्लेबाज होंगे जो पावर प्ले में आपकी टीम के लिए रन बनाएंगे? मैं और मुनीब ओपनिंग करेंगे. मुनीब ने अच्छा खेला इस प्रतियोगिता में, और ऐसे कौन से बल्लेबाज हैं जिनसे आप अपेक्षा करते हो कि अगले मुकाबले में ये अच्छा खेलेंगे और एक अच्छा टारगेट सेट करेंगे आपके हार्विड टीम के लिए? ना ऐसे तो पूरे सात तक हमारे बैटिंग लाइनअप है. सबसे होपफुल हो कि 2-2, 3-3 सिक्स भी कंट्रीब्यूशन किया तभी भी इनफ हो जाएगा. चलो, ढेर सारी शुभकामनाएं आपको. टॉस इथे झालाय, टॉस जिंकलाय विहान 11 नारायणगाव या टीमच्या कॅप्टनने आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद कुणाल दाते सर. तो फिर एक बार ले चलते हैं मैदान की तरफ. श्रीवर्धन रायगढ़, गुलाम भाई पेशिमाम मैदान के ऊपर. मैं श्याम वाक्कर आप सभी तमाम दर्शकों का स्वागत करता हूँ. आज के दिन में इतिहास है एक. जिस टीम ने टॉस जीता है, फील्डिंग की है, वो टीम अभी तक 2 मैच हार चुकी है. ये तीसरा मैच है जो टीम टॉस जीती है, पहली बल्लेबाजी की है. इतने रन नहीं बनाए मैदान के ऊपर. आपको मेहनत करनी पड़ेगी, पसीना बहाना पड़ेगा ये अगर मैच जीतना है तो. सन्माननीय ज्ञानेश्वर पुलेकर साहेब या ठिकाणी उर्फ नाना शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत सन्माननीय आमचे संदेशजी कीर यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. मान्यवरांचं स्वागत आहे. या मॅचच्या दरम्यान सर्वच मान्यवर आमचे मान्यवरांच्या कक्षामध्ये उपस्थित आहेत. जीतने के लिए रन चाहिए, 46 रन जीतने के लिए चाहिए. एक आसान सा लक्ष्य है 5 ओवर में. पहले इनिंग की बात की जाए तो राज जैन ने जो गेंदबाजी की, मैन फ्रॉम दहीसर से राज सिंह, क्या बात है. 2 ओवर में रन दिए सिर्फ 8 और 5 बड़ी सफलताएं हासिल की. उसी का नतीजा है ये. उसी की बदौलत थोड़ा कम स्कोर यहाँ पर 5 ओवर में दिखाई देता हुआ. पहले बल्लेबाजी करते हुए यहाँ पर फ्रेंड्स ग्रुप द्वारा अर्नव 11 और सी बल्लेबाज आगे निकल कर खेलना चाहते थे. बहुत ही करीबी मामला, बहुत ही करीबी मामला. प्रकाश वहां पर बल्लेबाज थे. मौका मिलता हुआ, जीवनदान मिलता हुआ. पहले इनिंग की बात की जाए, हमारे स्कोरर हमें बढ़िया जानकारी देते हुए यहाँ पर जो कि बहुत ही बढ़िया स्कोरिंग करते हुए मयूर चौगले, बहुत ही बढ़िया योगदान देते हुए. पहले इनिंग में 3 कैच छूटे थे, फिर भी 45 स्कोरबोर्ड के ऊपर स्कोर है. गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाजी का भार संभालते हुए आशुतोष और सामने बल्लेबाज प्रकाश के लिए गेंद हवा में खेला हुआ. गलत शॉट है ये.
ये बहुत ही गैर जिम्मेदाराना शॉट, खराब शॉट और कीमती विकेट खोकर मैदान के बाहर आते हुए बल्लेबाज। तो नए बल्लेबाज अब आशीष आइकॉन खिलाड़ी है, ये भी इस टीम के मैन फ्रॉम दहीसर। आपने पहले इनिंग में देखा था 4 ऐसे गेंदबाज थे जो दहीसर से बिलोंग करने वाले थे और राज ने जो गेंदबाजी की, आज अपना इस मैदान के ऊपर राज दिखाया। अच्छी गेंदबाजी मैं कहूँगा, सही लेंथ और लाइन की दिशा में गेंदें डाली, थोड़ी सी मिस फील्डिंग हुई, लेकिन जो गेंदबाजी उन्होंने की तारीफ करने लायक। यहाँ पर कोशिश करनी पड़ेगी अर्नव 11 टीम को, अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी, अच्छी फील्डिंग करनी पड़ेगी। हालांकि पहले गेंद के ऊपर कैच छूटा था, लेकिन इस बार बढ़िया वापसी करते हुए अगली गेंद, अच्छी गेंद, सम्मान भरा शॉट सिलीमेडॉफ के क्षेत्र में खेला, वहां पर खिलाड़ी पॉइंट के दौड़ते हुए आते, फील्ड करते 1 रन लेने का मौका, स्कोर बढ़ता हुआ 1 विकेट गिरने के बाद 6 रन, जो कि पहला ओवर बहुत ही नपातुला डालते हुए यहां पर गेंदबाज आशुतोष अच्छी गेंदबाजी करते हुए, क्योंकि जब छोटा टारगेट रहता है तो मैच में ऐसी प्रकार की गेंदबाजी करनी पड़ती है। ये रूम मिला, पॉइंट के सर के ऊपर से, पॉइंट के सर के ऊपर से खेला हुआ शॉट और गेंद देखते ना देखते डीप पॉइंट बाउंड्री के बाहर, छू मंतर 4 रनों के लिए। टाइगर ग्रुप वडौली श्रीवर्धन ने आयोजन किया है, पहला सत्र है क्रिकेट फेस्टिवल 2022 का। सन्माननीय सिद्धूजी तोडणकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत होईल प्रणय पेडणेकर यांच्या शुभ हस्ते। मान्यवरांना विनंती आहे, आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आमचे मंडळाचे सर्व कार्यकर्ते आहेत जे या ठिकाणी आपलं यथोचित स्वागत करतील। या टायगर ग्रुप वडवली संघाचे संस्थापक सन्माननीय सुचिन कीर साहेब आहेत, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आपलं कार्य बजावत आहेत। त्यामध्ये संदेश कीर असतील, प्रथमेश कीर असेल, सूरज मांजरेकर असेल, फाईज नजीर असतील, प्रज्वल कीर असतील, अभि पाटील असतील, विशू पाटील असतील, प्रणय पेडणेकर असतील, विलास पाटील असतील, सुरेश शिरवडकर असतील, सर्व कार्यकर्ते अतिशय योग्य काम बजावत आहेत। सर्व मान्यवरांचे व्यवस्थित स्वागत करत आहेत। सन्माननीय सिद्धेश सन्माननीय या ठिकाणी सिद्धेश सर उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत झालेलं आहे। आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या शुभ हस्ते त्यांना देखील विनंती असेल सरांना की आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा। तो पहला ओवर यहाँ पर बहुत ही किफ़ायती डालते हुए, हालांकि एक सफलता दी है लेकिन रन काफ़ी खर्च किए। 1 ओवर 1 विकेट और 10 रन। गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज करण घनसोलकर दिखाई देते हुए, आइकॉन खिलाड़ी है इस टीम के, काफी जिम्मेदारी है इनके कंधों के ऊपर। अच्छी गेंद, कैच होने की संभावना, बल्ले को छुई थी गेंद, विकेट कीपर के हाथों में चली गई, पहल और 1 विकेट मैदान के बाहर। पहली गेंद के ऊपर एक बड़ा विकेट मैदान के बाहर जाता हुआ आशीष, जो कि आइकॉन खिलाड़ी सन्माननीय संदेश पाळडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत होईल। मंडळाचे कार्यकर्ते विलास पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत होत आहे। या स्पर्धेदरम्यान बरेच आमचे मान्यवर उपस्थित होत आहेत, सर्व मान्यवरांचं या स्पर्धेदरम्यान स्वागत आहे। तो दूसरा विकेट यहाँ पर मैदान के बाहर जाता हुआ, थोड़े से नाजुक हालात है यहाँ पर, रन चाहिए जीतने के लिए,
46 उसका पीछा करते हुए शुरुआती 2 झटके लग चुके हैं और रन है सिर्फ 10, यानी कि अभी भी जीतने के लिए 36 रन चाहिए, जो कि गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज करण घनसोलकर, स्ट्राइक पर बल्लेबाज बाबू जो कि आइकॉन खिलाड़ी है, ये भी दहीसर के खिलाड़ी है बाबू। इनको चकमा देती हुई गेंद विकेट कीपर केतन मात्रे के हाथों में चली गई। डॉट बॉल भिन्नी गेंद निकालने में कामयाब रहते हुए अच्छी गेंदबाजी करते हुए, हालांकि रफ्तार इतना नहीं है लेकिन इस गेंदबाज के पास कल्पकता है, विविधता है। टिप्पा खाने के बाद गेंद को काफी घुमाव प्राप्त करते हुए विकेट कीपर के हाथों में चली गई। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। फिर एक बार करण और सामने बल्लेबाज बाबू। रिवर्स स्वीप का प्रयास, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद कर देने वाला शॉट, लेकिन इस गेंद के ऊपर फिर एक बार कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। करण घनसोलकर अच्छी वापसी करते हुए, ज्यादा स्कोर नहीं है, टोटल फाइटिंग स्कोर, फिर भी जूझ रहे हैं मैदान के ऊपर। फिर एक बार अगली गेंद लेकर सामने बल्लेबाज रहेंगे, फिर एक बार वही जिनका नाम है बाबू। यहां पर बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। अच्छी गेंदबाजी यहां पर, बहुत अच्छी गेंदबाजी। पहले ओवर में 10 रन आए थे, लेकिन ये जो दूसरा ओवर डाला करण घनसोलकर ने 4 गेंदें लगातार डॉट डाली, एक सफलता भी उन्होंने हासिल की। जिस प्रकार से गेंदबाजी की है इस मैदान के ऊपर, यह आसान बात नहीं है, क्योंकि ये बल्लेबाजी के लिए पोषक यहां पर विकेट बनाया हुआ है, और इस विकेट के ऊपर इस प्रकार की गेंदबाजी तो सराहना करनी पड़ेगी इस गेंदबाज की। आगे निकलकर खेलना चाहते थे, गेंद जा रही है डीप मिड विकेट की दिशा में, वहां पर खिलाड़ी तैनात है, 1 रन पर संतुष्ट रहना पड़ेगा। काफी कठिनाई के साथ 1 रन यहां पर मिला है। सन्माननीय सुरेशजी वटकर यांना विनंती आहे, रोटकर, सुरेशजी रोटकर यांना विनंती आहे, आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। बहुत अच्छी गेंदबाजी, तारीफ करने लायक बॉलिंग का प्रदर्शन सीमित ओवर के इस मुकाबले में करण घनसोलकर द्वारा। अगली गेंद लेकर सामने बल्लेबाज किफायत, और किफायती शॉट यहां पर देखने को मिलता हुआ। गेंद फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए। थँक्यू, थँक्यू। सन्माननीय आतिश नागती साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत होत आहे आणि त्यांना विनंती आहे आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। शायनी बॉईज यांच्याकडून आयोजित याच मैदानावरती 18, 19 आणि 20 फेब्रुवारी दरम्यान एक मोठी क्रिकेट स्पर्धा, टेनिस बॉलची। प्रथम पारितोषिक असेल 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक असेल 25,000 रुपये, तृतीय पारितोषिक असेल 10,000 रुपये, चतुर्थ पारितोषिक असेल 10,000 रुपये, अशी मोठ्या रकमेची अजून एक स्पर्धा याच मैदानावरती दिनांक 18, 19 आणि 20 फेब्रुवारी शाइनी बॉयज यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे। तो पहले 2 ओवर का खेल यहां पर खत्म होता हुआ, 2 ओवर का खेल खत्म होने के बाद रन है 2 विकेट गिरने के बाद 15 रन। हमारे स्कोरर मयूर चोगले बहुत जानकारी देते हुए, डीजे स्वाति डीजे वडवली, संभाजी पांडव और ऑपरेटर है सिद्धांत पांडव, बहुत ही बढ़िया योगदान देते हुए, बीच बीच में बढ़िया धुन बजाते हुए इस महफिल में 4 चांद लगाते हुए। गेंदबाजी मोर्चे पर आइकॉन खिलाड़ी केतन मात्रे, टेनिस क्रिकेट का बहुत ही बड़ा नाम है। जैसे कुणाल सर जी ने कहा था, बाइकर मैन, 19 बाइक इनके नाम पर है, 4 4 व्हीलर इनके नाम पर है, कई बड़े बड़े कारनामे हैं। ये छोटी गेंद मिली और बहुत ही खूबसूरत तरीके से शॉर्ट कवर के सर के ऊपर से गेंद बाउंड्री के बाहर। 9-2-11, 4 रनों के लिए।
छोटी गेंद मिली, बढ़िया तरीके से प्रहार किया और डीप कवर की दिशा में बाउंड्री के बाहर गेंद को भेज दिया। 4 रन हासिल करते हुए फिर एक बार केतन म्हात्रे गेंदबाजी के लिए। फिर एक बार छोटी गेंद ऑफ स्टंप के बाहर रूम बनाकर खेलना चाहते थे, बल्लेबाज थे बाबू, नाकामयाब रहे। विकेट कीपर के हाथों में गेंद चली गई, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पर रुका हुआ 19 रनों के ऊपर। आज के दिन का इतिहास है, जो भी टीम टॉस जीती है उन्होंने मैच नहीं जीता है। ये तीसरा मुकाबला है और जिन्होंने टॉस जीता था वो यहां पर बल्लेबाजी कर रही है। देखना पड़ेगा, सीधे बल्ले के साथ खेला हुआ ये शॉट, लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद जाती, अच्छी फील्डिंग वहां पर होती हुई। सिर्फ 1 रन पर संतुष्ट रहना पड़ेगा। 1 रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 20 रनों के ऊपर। 2 विकेट गिरने के बाद 46 रनों का पीछा करते हुए केतन म्हात्रे बढ़िया वापसी करते हुए, हालांकि पहली गेंद थोड़ी सी छोटी डाली थी, बढ़िया प्रहार किया था, 4 रन हासिल किए थे बाबू ने। अब स्ट्राइक पर रहेंगे किफायत। पिछले ओवर के आखिरी गेंद के ऊपर किफायती शॉट जड़ा था। ये खूबसूरत शॉट है, ये बहुत ही खूबसूरत शॉट है। 2 खिलाड़ियों के बीच में गेंद को खेला है, लेकिन उतनी बढ़िया फील्डिंग होती हुई दूसरे रन के लिए दौड़ रहे। बहुत ही करीबी मामला, रनिंग बिटवीन द विकेट देखिएगा, बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। मानो उनकी बीबी उनके पीछे बेलना लेके पड़ी हो, ऐसी रनिंग बिटवीन द विकेट यहां पर देखने को मिलते हुए। काबिल तारीफ रनिंग बिटवीन द विकेट। थोड़ी सी ढिलाई वहां पर हुई, थ्रू ठीक से नहीं आया, नतीजा लहरते हुए दौड़ते हुए 2 रन पूरे किए। 2 रनों की सहायता से नेल्सन फिगर यहां पर दिखाई देता हुआ 22 फॉर लॉस ऑफ 2 विकेट। अगली गेंद केतन म्हात्रे, सामने बल्लेबाज किफायत। अच्छी गेंद, उस पर बहुत ही खूबसूरत तरीके से बल्ला डाला था, आखिरी समय पर बल्ले का फेस दिखाया था और 1 रन हासिल करते हुए 1 रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 23। अच्छी गेंदबाजी होती हुई। सीमित ओवर के मुकाबले में इसी प्रकार की गेंदबाजी डालना बहुत ही जरूरी है, जो केतन म्हात्रे यहां पर डालते हुए। 13 गेंदें बची है, जीतने के लिए 23 रन चाहिए। 13 गेंदें 23 रन। केतन म्हात्रे गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाजी का भार संभालते हुए, सामने बल्लेबाज रहेंगे बाबू। अपने टीम के लिए अभी तक तो किफायती बल्लेबाजी करते हुए। अच्छी गेंद, फुलर लाइन की गेंद वहां पर खेला है मिड विकेट की दिशा में, वहां पर अच्छी फील्डिंग होती हुई। सिर्फ 1 रन पर संतुष्ट रहना पड़ेगा। तीसरा ओवर मेरे ख्याल से यहां पर खत्म होता हुआ। 3 ओवर खत्म हो चुके हैं, 46 रनों का पीछा करना है। रन है 24 फॉर लॉस ऑफ 2 विकेट। बचे हुए 12 गेंदों के ऊपर रन चाहिए 22। ओवर टू द डीजे। थँक्यू 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 डीजे ऑपरेटर। या ठिकाणी टीम मीटिंग जास्त वेळ घ्यायची नाही आहे। क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे, आपण टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका, अजून बरेच सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे लवकरात लवकर खेळ चालू करा। या ठिकाणी आम्हाला अजून एक देणगी येते मंडळाला, टायगर ग्रुप वडवलीला। राष्ट्रवादी काँग्रेस युवा अध्यक्ष सन्माननीय सिद्धेश कांसे साहेब यांच्याकडून 1001 रुपये, सिद्धेश कोसबे साहेब यांच्याकडून 1001 रुपयाची देणगी येते। मंडळाच्या वतीनं आम्ही खूप खूप आभारी आहोत सन्माननीय सिद्धेशजी कोसबे साहेबांचे। प्रत्येक सामन्याचा सामनावीर या ठिकाणी घोषित करण्यात येतोय, त्यासाठी फ्रँकी जीन्स ब्रँडची कॅप या ठिकाणी दिलेली आहे। त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय परवेज भाई साटविलकर यांच्याकडून ही पुरस्कृत केलेली आहे। त्याचप्रमाणे आयोजकांकडून एक ट्रॉफी प्रदान करण्यात येते मॅन ऑफ दी मॅचसाठी। फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी देखील आयोजकांकडून एक आकर्षक ट्रॉफी ठेवण्यात आलेली आहे। आणि या स्पर्धेचा हिरो मालिकावीर याच्यासाठी अँड्रॉइड मोबाईल हा देखील आमच्या आयोजकांकडून ठेवण्यात आलेला आहे। बरीच बक्षिसं या स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेले आहेत आमच्या आयोजकांकडून खिलाड़ियों प्रोत्साहित करण्यासाठी। तो ले चलते हैं मैदान की तरफ फिर एक बार। 12 गेंदें बची है, जीतने के लिए रन चाहिए 22। सन्माननीय रणजितजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत होईल आमचे मंडळाचे कार्यकर्ते।
सुनीलजी पिळणकर यांच्याकडून त्यांचं स्वागत होतंय आणि त्यांना विनंती आहे आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. 12 गेंदे बची है, 22 रन चाहिए गेंदबाजी मोर्चे पर. फिर एक बार वही हीरो करण घनसोलकर गेंदबाजी मोर्चे पर. धीमी गेंद, क्रिकेट का जिसे ब्रह्मास्त्र कहते हैं उसका इस्तेमाल करते हुए अच्छी फील्डिंग वहां पर होती हुई, बहुत बढ़िया फील्डिंग का दायित्व वहां पर फील्डर निभाते हुए 1 रन पर संतुष्ट रहना पड़ेगा. 1 रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 46 रनों का पीछा करते हुए 11 गेंदे और जीतने के लिए 21 रन. हमारे दोनों स्कोरर चाहे योगेश मयूर चोगले हो या विवेक पाटिल हो, बढ़िया योगदान देते हुए हमारे साथ बैठकर. फिर एक बार धीमी गेंद, फिर एक बार धीमी गेंद यहां पर डालते हुए टिप्पा खाने के बाद काफी बाहर की तरफ निकाली. फुलर लेन की गेंद थी, अच्छी गेंद थी, सही जगह पर गेंद को डाला था और काफी घुमाव प्राप्त करते हुए करण घनसोलकर. मैंने पहले कहा था इस गेंदबाज के पास इतनी गति नहीं है, लेकिन जो कल्पकता है, विविधता है, घुमाव जो प्राप्त करते हैं वो काबिले तारीफ. फिर एक बार, फिर एक बार वही कहानी, वही रिप्ले यहां पर देखने को मिलता हुआ. पहले गेंद के ऊपर जो देखने को मिला था वही रिप्ले फिर एक बार देखने को मिलता हुआ. स्कोर वहीं पर रुका हुआ 25 रनों के ऊपर डॉट बॉल यहां पर निकालने में कामयाब रहते हुए, यानी कि लगातार 2 गेंदे डॉट. 9 गेंदे बची है, 21 रन. एक हाथ बड़ा शॉट चाहिए यहां पर बल्लेबाजी वाली टीम के लिए और एक हाथ सफलता चाहिए यहां पर गेंदबाजी वाली टीम के लिए. इस सिचुएशन पर, इस मोड़ पर आकर खड़ा यह मुकाबला. फिर एक बार, क्या बात है, क्या बात है करण घनसोलकर. जिस प्रकार से गेंदबाजी कर रहे हैं बहुत ही काबिल तारीफ, सराहना करनी पड़ेगी इस गेंदबाज की. पहले इनिंग में हमने देखा था राज सिंह ने जो गेंदबाजी की थी, बहुत बढ़िया गेंदबाजी की थी. अब जी हाँ, उन्होंने 2 ओवर में रन खर्च किए थे 8 और 5 सफलताएं हासिल की. उसी नशको कदमों पर चलते हुए यहां पर करण घनसोलकर, मैन फ्रॉम घनसोली, बहुत ही अच्छा योगदान देते हुए इस मैदान के ऊपर. सामने बल्लेबाज है जिनका नाम है किफायत. हालांकि शुरुआत में किफायती बल्लेबाजी नहीं किफायती ने की थी, 2 बाउंड्रियां उन्होंने लगाई थी, लेकिन उसके बाद करण ने जो वापसी की है, बहुत बढ़िया गेंदबाजी. अगली गेंद लेकर किफायत के लिए, खराब गेंद मिली. 2 खिलाड़ियों के बीच में से गेंद को खेला है, देखना पड़ेगा. गेंद सीमा रेखा पर आर पार 6 रनों के लिए. जिस सात गेंदें बची है, जीतने के लिए रन चाहिए 15 रन चाहिए. बहुत ही बढ़िया मोड़ पर यहां पर आकर खड़ा है ये मुकाबला. कौन जीतेगा कौन हारेगा ये तो पता नहीं, लेकिन आखिरी गेंद तक ये मुकाबला जाएगा. करण घनसोलकर ने अच्छी गेंदबाजी की थी, सिर्फ ये गेंद थोड़ी छोटी डाली और बल्लेबाज ने बैकफुट पर जाकर जो फायदा उठाया, बहुत ही बढ़िया शॉट. डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर गेंद को भेजने में कामयाब रहते हुए 6 रनों के लिए. अब 7 गेंदें और जीतने के लिए 15 रन. करण घनसोलकर गेंदबाजी मोर्चे पर, सामने बल्लेबाज किफायत. हालांकि किफायती शॉट उनके बल्ले से इस समय देखने को मिलता हुआ. आखिरी गेंद, बढ़िया गेंद यहां पर, थोड़ी सी मिस फील्डिंग वहां पर होती हुई, डायरेक्ट हिट किया है. देखना पड़ेगा, 1 रन दौड़कर पूरा किया. दूसरे रन की गुंजाइश होती कि नहीं देखना पड़ेगा. और देखते न देखते दूसरा रन भी यहां पर पूरा करते हुए 22 का इशारा अंपायर द्वारा आता हुआ, यानी कि एक्स्ट्रा के रूप में ये 2 रन मिलते हुए, बोनस के रूप में ये 2 रन मिलते हुए स्कोर बढ़ता हुआ 31 अब 33 माफ कीजिएगा. अब 6 गेंदें बची है, जीतने के लिए रन चाहिए 13. ओवर टू डीजे. थैंक यू.
या ठिकाणी करण घनसोलकर यांच्यासाठी बक्षीस येते 500 रुपयाचं. आमचे सन्माननीय सलमान साटविलकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस येते. अतिशय चांगली गोलंदाजी मैदानावरती साकारतोय तो. 6 गेंदे बची है, जीतने के लिए रन चाहिए 13. गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज कौन रहेंगे ये देखना पड़ेगा. किसके कंधों पर कप्तान जिम्मेदारी सौंपते हैं. मुसीब नए गेंदबाज और उनके सामने जो कि बल्लेबाज रहेंगे बाबू. किफ़ायत ने काफ़ी किफ़ायती बल्लेबाजी की है. अभी तक 10 गेंदों में 18 रनों की बढ़िया पारी खेली है और उनका साथ निभा रहे एक छोर से बाबू, जिन्होंने 9 गेंदों में 8 रन बनाए हैं. अब आखिरी ओवर प्रगति पर है और 6 गेंदों में 13 रन जीतने के लिए चाहिए. एक अच्छा मुकाबला मैदान में देखने को मिलता हुआ. पहले मैच दोनों एक तरफी हुए थे, लेकिन ये मुकाबला एक यादगार मुकाबला रहा दोनों ओर से. खिलाड़ियों ने बहुत ही खेल का बढ़िया प्रदर्शन किया है. ये गेंद, छोटी गेंद, हवा में खेला हुआ शॉट है, काफी देर तक हवा में गेंद, खिलाड़ी गेंद के नीचे. फिर एक बार करण घनसोलकर स्क्रीन पर आते हुए और एक विकेट मैदान के बाहर. थैंक यू डिजर मैन. क्या बात है. ये मुकाबला कहां से कहां आकर खड़ा हो गया. 5 गेंदे, जीतने के लिए रन चाहिए 13. भारत देश मेरा, हम सबका. और नॉन स्ट्राइक एंड पर है राज सिंह, जिन्होंने गेंदबाजी क्या खूब की थी. अब स्ट्राइक पर रहेंगे किफायत. मुसीब की गेंद, खराब गेंद. पुल सक्सेसफुल, पावरफुल, 6 रनों के लिए. गेंदबाजी मोर्चे पर मुसीब गेंदबाजी का भार संभालते हुए पहली गेंद बढ़िया डाली थी, लेकिन ये जो गेंद डाली बहुत ही खराब गेंद मैं कहूंगा. और उसका बढ़िया फायदा उठाते हुए किफायत, जो कि किफायती बल्लेबाजी करते हुए अभी तक 11 गेंदें खेली है. ये देखिएगा शॉट कहां से कहां जड़ दिया उन्होंने. 11 गेंदों में 24 रनों की लाजवाब पारी खेलते हुए. नॉन स्ट्राइक एंड पर जो उनका साथ निभाने के लिए आए हुए नए बल्लेबाज है, जिनका नाम है राज सिंह, मैन फ्रॉम दहीसर. बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी. अब यहां पर कुछ करिश्माई गेंदें डालनी पड़ेगी. यहां पर कुछ करिश्मा करना पड़ेगा अगर अपने टीम को जीत दिलवा देनी है मुसीब के लिए. ये विकेट, जो विकेट चाहिए था वो विकेट यहां पर दिलवा देते हुए गेंदबाज. और खुशी का वातावरण फिर एक बार. थँक यू. टायगर ग्रुप वडवली आयोजित या क्रिकेट स्पर्धेचा एक मोठा सोहळा आणि बरेच मान्यवर या ठिकाणी आम्हाला सहकार्य करतायत. त्यामध्ये सन्माननीय विशाल विश्वास पाटील यांच्याकडून 501 रुपयाची देणगी येते मंडळाला. मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. अब गेंदे बची है 3 और जीतने के लिए चाहिए रन 7. स्ट्राइक पर बल्लेबाज वैजू और नॉन स्ट्राइक एंड पर है राज सिंह. 2 नए बल्लेबाज और बड़ी जिम्मेदारी उनके कंधों के ऊपर. और गेंदबाज, कभी गेंदबाज हावी हो रहे तो कभी बल्लेबाज हावी हो रहे. अच्छा मुकाबला. छोटी गेंद मिली, उठाकर खेला है, वहां पर खिलाड़ी गेंद के नीचे दौड़ रहे हैं. क्या बात है,
क्या बात है, यहाँ पर कपिल देव की याद दिला देने वाला ये कैच, जिस प्रकार से पीछे दौड़ लगाई शॉर्ट कवर के खिलाड़ी ने और जो कैच लिया, वो 1983 का वर्ल्ड कप हमें याद आ गया। क्या बात है, एक यादगार मुकाबला इस मैदान के ऊपर। 2 गेंदें बची है, जीतने के लिए रन चाहिए 7 और कंपलसरी चेस है। यहां पर मैच टाई करना नहीं है, आपको पूरे के पूरे 7 रन यहां पर बनाने होंगे, तो ही आप मैच में जीत सकते हैं। स्ट्राइक पर रहेंगे राज सिंह, जिन्होंने करिश्माई गेंदबाजी की थी। अब देखना पड़ेगा क्या करिश्माई बल्लेबाजी करते हैं, और गेंदबाजी मोर्चे पर मुसीब, हैट्रिक का मौका है, हैट्रिक का मौका है मुसीब के लिए। लगातार 2 गेंदों के ऊपर 2 सफलताएं उन्होंने ली है। इसके पहले इनिंग में हमने देखा था राज जैन ने हैट्रिक ली थी। क्या मुसीब इस बार हैट्रिक लेंगे? क्या वो करिश्मा राज सिंह की तरह करेंगे? ये तो आने वाला वक्त ही बताएगा। लेकिन कीर्तन मात्रे वहां पर आते हुए अपने साथी खिलाड़ी को समझाते हुए, दबाव की स्थिति है दोनों तरफ, चाहे फील्डर हो, चाहे बल्लेबाज हो, चाहे गेंदबाज हो, चाहे हमारे दर्शक हो, स्कोरर हो, कमेंटेटर हो, सभी के ऊपर दबाव की स्थिति यहां पर पूरी तरीके से दबाव यहां पर देखने को मिलता हुआ। क्या होगा हश्र इस मैच का? कौन जीतेगा, कौन हारेगा? 2 गेंदें जीतने के लिए 7 रन। गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज मुसीब चले राज सिंह के लिए। यहां पर बढ़िया तरीके से गेंद को खेला, 1 रन दौड़कर पूरा किया। दूसरे रन की गुंजाइश होती कि नहीं देखना पड़ेगा। दूसरे रन के लिए दौड़ते हुए बहुत ही करीबी मामला, यहां पर खराब फील्डिंग। अगर गेंदबाज गेंद को हाथ में पकड़ते तो शायद 1 रन बचा सकते थे, मगर थोड़ी सी गलती। ये देखिएगा रिप्ले में, फील्डिंग तो बहुत ही बढ़िया हुई थी, वहां पर थ्रो भी सही जगह पर किया था फील्डर ने, लेकिन गलती की, गेंदबाज ने गलती की। यहां पर नतीजा, यहां पर 2 रन पूरे हुए गए। अब 1 गेंद और जीतने के लिए रन चाहिए 5। अब आपको सिक्सर ही जड़ना है। अगर ये मैच जीतना है तो आपको सिक्सर ही जड़ना है। और गेंदबाज मुसीब गेंदबाजी मोर्चे पर, बड़ी जिम्मेदारी उनके कंधों पर है। कीर्तन मात्रे में उत्साह का वातावरण दिखाई देता हुआ, फील्डिंग की सजावट करते हुए। पहले मैंने देखा था इतने मैच में नहीं थे, लेकिन इस बार पूरी तरीके से मैच में आए हैं, अपने खिलाड़ियों को हौसला बढ़ाते हुए, समझाते हुए कि किस प्रकार से फील्डिंग करनी है। जास्त वेळ टीम मीटिंग करायची नाहीये, मंडळाकडून आपल्याला विनंती येते। फील्डिंग करणारा संघ म्हणजेच अर्णव 11 संघ, आपल्याला विनंती आहे टीम मीटिंग घ्यायची नाही, लवकरात लवकर शेवटचा चेंडू टाकायचा आहे। आखिरी गेंद ये उठाकर खेला है, क्या बात है। राज सिंह ने आज मैदान में राज किया है। जिस प्रकार से गेंदबाजी की, जिस प्रकार से बल्लेबाजी की, आखिरी गेंद के ऊपर सिक्सर जड़ा, जावेद मियादाद की याद दिलवा दी। हार्दिक माफ कीजिएगा, हमारे जो विकेट कीपर थे दिनेश कार्तिक, उनकी याद हमें दिलवा दी। आखिरी गेंद के ऊपर बहुत ही बड़ा सिक्सर जड़ा और अपनी टीम को जीत हासिल करवा कर दी। मैन ऑफ द मैच हमारे स्कोरर बताएंगे, इस मैच का मैन ऑफ द मैच कौन रहेगा? और कोई नहीं, जिसने इस मैच में पूरा राज किया, चाहे गेंदबाजी हो चाहे बल्लेबाजी, जिसका नाम है मैन ऑफ द मैच राज सिंह। या ठिकाणी जे बक्षीस आलेलं होतं, करण घनसोळकर, आपण त्याचा स्वीकार करायचा आहे। 500 रुपये करण घनसोळकर यांच्यासाठी आले होते बक्षीस। सन्माननीय या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय सुरेश रोटकर यांचं स्वागत होईल। मंडळाचे कार्यकर्ते सम्राट
शिरवटकर यांच्याकडून त्यांचं स्वागत होईल. बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचं मंडळाचे कार्यकर्ते स्वागत करतायत. या पुढचं समालोचन करण्यासाठी आमंत्रित करतो आमचे सहकारी. या ठिकाणी नवी मुंबई तुर्भे येथून एक ज्येष्ठ समालोचक कुणालजी दाते सर. धन्यवाद. हॅलो. नुकत्याच झालेल्या सामन्याचा सामनावीर ठरतोय राज सिंग आणि या राज सिंगला सामनावीराचा बहुमान प्रदान करतील संतोषजी लाड साहेबांच्या शुभ हस्ते. आपण सामनावीराचा बहुमान त्याला प्रदान करतो आहोत, ज्याची मॅरेथॉन खेळी आपण पाहिली, मॅच विनिंग खेळी ठरली, MS धोनीची आठवण करून देणारी खेळी आणि शेवटच्या चेंडूवरती 5 धावांची आवश्यकता असतानाच एक उत्तुंग षटकार, आकाशाला गवसणी घालणारा फटका त्याच्या बॅटमधनं, त्याला कॅप